नमस्कार. खोडके के एम, विषय समाजशास्त्र. पाठीमागच्या तासाला आपण भारतीय समाजातील विविधता या प्रकरणावर दोन घटक बघितलेले, दोन भाग बघितलेले आहेत. त्यानंतर आज आपल्याला तिसरा घटक बघायचा आहे, तो म्हणजेच काय तर राष्ट्रीय एकात्मते पुढील आव्हाने. पण त्याच्या अगोदर पाठीमागच्या लेक्चरला दोन पॉईंट राहिलेले, ते आपण अगोदर काय करूया तर घेऊया. त्यानंतर या ठिकाणी भाषिक एकता, विविधतेतील एकतामधला भाषिक एकता म्हणजे देशातील प्रादेशिक अथवा राष्ट्रीय अशा प्रत्येक भाषेला समान मान्य होय. भारतात विविध भाषा बोलल्या जातात, विविध भाषा बोलणारे लोक आहेत आणि त्यातूनच काय झालेले आहे तर या भारतीय संविधानाने 22 भाषांना अधिकृत मान्यता दिलेली आहे. त्यामध्ये संस्कृत, कन्नड आणि तमिळ या 3 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्याचबरोबर अल्पसंख्याक भाषांचाही अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे. काही अल्पसंख्याक भाषा आहेत त्याचाही काय केलेलं आहे तर या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये समावेश केलेला आहे. ऑल इंडिया रेडिओ प्रसार भारतीला 23 भाषा व 179 बोली भाषेमध्ये प्रसारण केलं जातं. एकूण 179 बोली भाषेमध्ये प्रसारण केले जात आहे. सन 1961 मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत 30 सूत्री तयार झाली. त्यात कोठारी समितीने परीक्षण करून करून शिफारस केली. या राज्यमंडळाच्या त्रिसूत्रीमुळे केंद्राशी जोडून राहण्याची हिंदी व इंग्रजी भाषा बाह्य जगाशी जोडून घेणाऱ्यासाठी इंग्रजी भाषा आणि राज्यांची संपर्क भाषा म्हणून या ठिकाणी त्या राज्याची प्रादेशिक किंवा स्थानिक भाषा आहे. त्यानंतर सांस्कृतिक एकता. भारत हा विविध पूर्ण परंपरा जोपासलेला देश आहे. यामध्ये भारतात प्रांतानुसार रूढी, परंपरा, वेशभूषा, खानपान, मूल्ये यामध्ये एकता दिसून येते. त्यामध्ये काही सण उत्सव एकत्रित साजरे केले जातात. आपल्या जाती धर्मानुसार काय केले जातात, प्रांतानुसार, गावानुसार, यानंतर भागानुसार आपण काय करत असतो तर ते सण उत्सव साजरे करत असतो. उदाहरणार्थ दिवाळी, ओणम, रक्षाबंधन, ईद, नववर्ष, ख्रिश्चन यासारखे सण देशभर साजरे केले जातात. हे भारतातील सांस्कृतिक एकतेमधून साध्य झाले आहेत. अनेक कलाकार, विविध संत, लेखक, अरविंद, मदर टेरेसा, बाबा आमटे, रवींद्रनाथ टागोर, भीमसेन जोशी यांनी सांस्कृतिक एकता आपल्या कलाकारीतून विशद केलेली आहे. या ठिकाणी सांस्कृतिक एकता आपलं राष्ट्रगीत आहे. तसंच अनेक चित्रपट झालेले आहेत. सादरीकरणातून अभिजात संगीतकार, गायक, लोककला, त्यानंतर कलाकार, कारागीर, क्रीडापटू, विविध नृत्य प्रकार, संरक्षण, सेवा, परोपकारी कार्यकर्ते, सुधारक इत्यादीच्या सादरीकरणातून देशाप्रती प्रेम, आस्था आणि अभिमानाची भावना निर्माण होत असते. कारण आपण एखादा या ठिकाणी समाजसुधारकाचा चित्रपट बघितला किंवा एखादा सांस्कृतिक विभागावर, एखादी संस्कृती विभागावर जर आपण चित्रपट बघितला तर त्याबद्दल आपल्याला जसा आपल्या कुटुंबाचा, आपला स्वतःचा, गावाचा, त्यानंतर देशाचा जसा अभिमान असतो त्या पद्धतीनं काय होत असतं तर या सर्व कार्यक्रमातून किंवा या ठिकाणी चित्रपट म्हणा किंवा संगीतकार म्हणा, यातून सगळं आपल्याला काय पाहायला मिळतं तर जे आपले देशाविषयी प्रेम आहे हे प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यामुळं काय होत असते तर आपल्या अभिमानाची भावना काय होत असते तर निर्माण होत असते. राष्ट्रीय एकात्मतेपुढील आव्हाने. प्रस्तावना. भारतीय राष्ट्रीय एकात्मता असंबंधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि हे प्रयत्न करणं गरजेचे आहे. कारण त्यामध्ये काय तर अनेक अडथळे, राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यासाठी अनेक अडथळे निर्माण होतात. उदाहरणार्थ जातीवाद, प्रांतवाद. पण त्यातूनच काय तर आपण या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणं
हे जास्तीत जास्त महत्त्वाचं आहे. या धर्मामध्ये विविधता असली तरी सर्व धर्माला समान मानणारे आपल्या भारतीय देशामध्ये बघितलं की या ठिकाणी धर्मामध्ये विविधता आहे. जसे धर्म त्या पद्धतीनं काय तर या ठिकाणी प्रथा परंपरा रीतिरिवाज ह्या चालत असतात, तरीसुद्धा आपण समान महत्त्व देणारा आपला भारत देश अखंड भारत देश असा मानणारा देश आहे. भारतात नवी विविधता एकता आहे, यातून सामाजिक गट निर्माण होतात. भारतामध्ये विविधता आहे एकता आहे, यामधून काय झाले तर सामाजिक गट निर्माण झाले असले तरी विविधतेशी एकतेची जगावेगळे उदाहरण म्हणून अभ्यास यावर आधारित विविधतेमुळे राष्ट्रीय एकात्मता साध्य करणं आव्हानात्मक ठरत आहे. कारण अनेक घटक राष्ट्रीय एकात्मतेशी अडथळे ठरत आहेत. त्यातील काही घटक पुढील प्रमाणे आपण पाहणार आहोत. त्यामध्ये एक जातीयवाद, एक जातीयवाद. तर जातीयवादामध्ये काय आहे तर या ठिकाणी जातीयवाद हा देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेस बाधा आणणारा एक घटक आहे. जातीयवाद म्हणजे देशाऐवजी जाती प्रति आत्मीयता निष्ठा बाळगणे होय. आधुनिक भारतामध्ये संशोधनात व सत्ता संपादनासाठी अनेक राजकीय पक्षांनी जातीचा पुरेपूर वापर केलेला आहे. आपण जर पाहिलं तर अनेक राजकीय पक्ष काय करत असतात तर जातीचा पुरेपूर काय करत असतात तर वापर करून घेत असतात निवडून येण्यासाठी किंवा आपला पक्ष पुढं जाण्यासाठी. यासाठी काय करत असतात तर या ठिकाणी जातीचा पुरेपूर काय करत असतात तर वापर करून घेत असतात. त्यामुळे अनेक लोक समाजसेवा शिक्षण वैद्यक आणि कल्याण योजनाच्या माध्यमातून जातीचं संरक्षण करीत आहेत. यातूनच अनेक लोक काय करत असतात तर समाजसेवा शिक्षण किंवा वैद्यकीय कल्याण योजना या माध्यमातून आपल्या जातीचं काय करत असतात तर संरक्षण करत असतात. आणि त्यामुळं काय होत असतं तर जाती पंथ आणि संस्कृतीच्या आधारे देशात फूट पडण्याचा प्रयत्न होत असतो. की ज्या वेळेला आपण जातीनिहाय या ठिकाणी काही शाहू महाराजांनी वगैरे जातीनिहाय वसतिगृह जातीनिहाय शाळा सुरू केल्या होत्या, त्या पद्धतीनं काय झालेलं आहे तर या ठिकाणी यामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी ही जाती धर्मामध्ये आपण काय करत आहोत तर फूट पाडत आहोत असा प्रयत्न केला जातो असं आपल्याला काय होत असतं तर यातून दिसून येतं. कारण काय तर प्रत्येक ठिकाणी एकतर समाजामध्ये उच्च नीच आणि कनिष्ठ असे 3 स्तर या ठिकाणी समाजाने निर्माण केलेले आहेत. आणि या समाजाने निर्माण केलेले आहेत ते मात्र जाती स्तरावर काय केलेले आहेत तर निर्माण केलेले आहेत. आणि त्यामुळं आपण या ठिकाणी जाती अत्याचार केले जात आहेत हे आपल्याला स्पष्टपणे काय होत असतं तर या ठिकाणी दिसून येत असतं. न्याय आरक्षण मिळवण्यासाठी हट्टासाठी केला जात आहे. एकंदरीत जातीवादामुळे देशाची एकता धोक्यात येते. जातीवादामुळे देशाची एकता काय होत असते तर धोक्यात येत असते. कारण प्रत्येकजण आपल्या जातीला आरक्षण मिळावं यासाठी प्रत्येकजण काय करत असतात तर प्रत्येक जातीचे लोक धडपडत असतात. आणि त्यामुळं काय झालेलं आहे तर प्रत्येकाला आरक्षण मिळण्यासाठी या हट्टासाठी काय झालेलं आहे तर जात हा एकंदरीत जातीवाद निर्माण झालेला आहे. काय झालं आहे तर जातीवाद निर्माण झाला आणि त्यामुळं संपूर्ण देशाची एकता मात्र धोक्यात आलेली आहे. त्यामध्ये भारतीय देशामध्ये एकता निर्माण होऊ शकली नाही. कारण हा एक जातीयवादाचा काय झालेला आहे तर जातीयताचा एक अडथळा निर्माण झाल्यामुळं. त्यानंतर संप्रदायवाद 2 संप्रदायवाद. संप्रदायवाद आपला हेतू साध्य करून घेण्यासाठी स्वधर्माचा वापर करून संघर्षाची स्थिती निर्माण केली जाते. स्वधर्माचा वापर करून काय केली जाते तर एक प्रकारे संघर्षाची स्थिती निर्माण केली जाते. आणि त्यातूनच संप्रदाय म्हणजे स्वतःच्या धर्मावरील असलेली आत्यंतिक निष्ठा होय. आणि त्यामुळे सांप्रदायिक हिंसा त्यात जाळपोळ सार्वजनिक मालमत्तेची नासधूस दंगली होत असल्यामुळे समाजात तीव्र शत्रुत्व निर्माण झालेलं आहे. तसेच
या ठिकाणी विविध धार्मिक समुदायातील समस्यामध्ये कटुता निर्माण झालेली आहे. विविध धार्मिक समुदायामध्ये काय झाले तर एक प्रकारचा द्वेष आणि कटुता एकमेकाच्या जाती धर्माबद्दल काय झाले तर लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहे. त्याशिवाय या ठिकाणी नासधूस किंवा दंगल यामुळं काय झालेलं आहे तर एक प्रकारे तीव्र शत्रुत्व एकमेकाविषयी काय झालेलं आहे तर निर्माण झालेलं आहे. आणि त्यामुळे देशाच्या या तीव्र शत्रुत्वामुळं, दंगलीमुळं किंवा या ठिकाणी काय तर अनेक कारणामुळं या ठिकाणी देशाच्या आर्थिक स्थितीवर देशाचे आर्थिक नुकसान होते आणि त्यामुळे या ठिकाणी काय झाले तर देशाच्या आर्थिक उत्पादनावर काय झालेलं आहे तर आपल्याला परिणाम झालेला दिसतो. या ठिकाणी आपण अनेक ठिकाणी दंगली किंवा मोर्चे वगैरे काही केलं तर या संप वगैरे केलं तर या सगळ्यांचा परिणाम आर्थिक उत्पादनावर देशाच्या होत असतो. कारण यातूनच काय होत असतं तर यातून आर्थिक उत्पादन कमी निघतं आणि त्यामुळं याचा परिणाम पूर्णपणे देशाला भोगावा लागतो. राजकारणी आपल्या हितासाठी यांचा पुरेपूर गैरवापर करून घेतात आणि राजकारणी लोक काय करत असतात तर आपलं हित साधण्यासाठी याचा पुरेपूर काय करत असतात तर वापर करून घेतात. एखादा धर्म दुसऱ्याच्या धर्माच्या विरुद्ध आहे असे चित्र रंगवले जाते. आता जर आपण उदाहरणार्थ म्हटलं तर येशू ख्रिस्तान या ठिकाणी येशू ख्रिस्तांच्या विषयी लोकांनी काय केले होते तर कान भरले होते. रोमन सत्ताधीशांनी काय केले होते तर कान भरले होते की येशू असं वगैरे वगैरे सांगून काय केले होते तर कान भरले होते. कारण त्यांची सत्ता त्या ठिकाणी आणायची होती. त्या पद्धतीनं काय तर हे राजकीय स्तरावरचे लोक काय करत असतात तर यातून याचा गैरवापर करून घेत असतात आणि त्यामुळं धर्म दुसऱ्याच्या धर्माविरुद्ध आहे असे फक्त चित्र रंगवले जाते. हा धर्म दुसऱ्याच्या धर्माविरुद्ध आहे असं चित्र रंगवले की कोणत्याही समाजातल्या लोकांना एखादं चित्र पुढं उभं केलं की तेच चित्र काय करत असतात तर पुढं धरत असतात आणि त्यामुळं दुसऱ्याच्या धर्माविषयी आपल्या मनामध्ये काय होत असतात तर गैरसमज निर्माण होत असतात आणि त्यामुळं काय होत असतं तर त्यामुळे देशामध्ये एक प्रकारचं विघटन निर्माण झालं आणि परस्पराबद्दलचा जो आत्मविश्वास होता, अविश्वास तो बाजूला जाऊन त्या ठिकाणी काय आलेला आहे तर अविश्वास निर्माण झालेला आहे. आणि त्यातूनच काय झालेलं आहे तर धार्मिक मूलतत्ववादामुळे देशात दहशतवादी मूल्ये घडू शकतात. देशात दहशतवादी मूल्ये घडू शकतात. भीतीचं वातावरण लोकांच्यामध्ये निर्माण होतं. एक प्रकारे भीतीचं वातावरण लोकांच्यामध्ये निर्माण होतं. त्यानंतर प्रादेशिक वाद 3. तिसरा आकडा प्रादेशिक वाद. प्रादेशिक वाद अस्मिताचीही कायम राष्ट्रीय एकात्मतेच्या मार्गात आलेली एक प्रादेशिक वाद देशाऐवजी आपल्या प्रदेशावर अत्यंत निष्ठा बाळगणे होय. भारतात प्रादेशिक वाद हा प्रामुख्याने संस्कृती, भाषा आणि धर्म यावर आधारलेला आहे. प्रत्येक प्रदेशाची भाषा ही वेगवेगळी असते. प्रत्येक प्रदेश हा आपल्या भाषेवर आधारित असतो. आपल्या प्रदेशामध्ये जी भाषा बोलली जाते त्यातूनच तो अभ्यासक्रम असतो. तीच भाषा ते बोलत असतात. त्याच्यावर पूर्णपणे ही भाषा या प्रदेश अवलंबून असतात. शिवाय धर्म आपला कोणता आहे त्या धर्मावरच ते आधारित असतात. शिवाय संस्कृती आपल्या धर्माची संस्कृती कोणती आहे त्यावरच ते काय असतात तर आधारित असतात. आणि त्यामुळं काय होत असतं तर यामध्ये वाद निर्माण होत असतात आणि या वादामुळे प्रदेशातील इतिहासाचा गौरवगान केला जातो आणि एखाद्या प्रदेशातील इतिहासाचा गौरवगान केला जातो कारण यातून समान सांस्कृतिक वारसा दुर्लक्ष केले जाते. यात आपल्या राज्याचा आर्थिक विकास व्हावा ही इच्छा प्रत्येकाची असते. कारण आपल्या प्रदेशाचा आपल्या राज्याचा आर्थिक विकास व्हावा यासाठी आपण जितके होईल तेवढे काय करत असतो तर प्रयत्न करत असतो. उदाहरणार्थ एखाद्या खेड्यांचीच उदाहरणे घ्या की आपल्या खेड्यामध्ये जास्तीत जास्त आपल्या खेड्याची प्रगती व्हावी, आपल्या गावाची प्रगती व्हावी असं प्रत्येक गाववाल्यांना वाटत असतं. त्या पद्धतीने ते काय करत असतात तर प्रयत्न करत असतात. मग त्यामुळंच त्यासारखंच या ठिकाणी काय झालेलं आहे तर आपल्या प्रदेशाचा जास्तीत जास्त विकास व्हावा यासाठी या ठिकाणी हे सर्वजण धडपडत असतात. आणि त्यामुळं काय तर
यातून राज्याच्या हक्काची प्रादेशिक चळवळ एक निर्माण होते आणि त्यातूनच या प्रदेश निष्ठेमुळं वेगळ्या प्रदेशाची मागणी केली जाते. उदाहरणार्थ जम्मू काश्मीरचा प्रश्न, पंजाबमधील समस्या, आसामचा प्रश्न, कर्नाटक सीमावाद अशा अलगतावादामुळे राष्ट्रीय एकात्मतेस आव्हान निर्माण झालेले आहे. कारण या वादामुळे काय झालं आहे तर राष्ट्रीय एकात्मतेस एक प्रकारचं आव्हान निर्माण झालेलं आहे. 4 भाषावाद. या भाषावादामुळे आपला हेतू साध्य करून घेण्यासाठी म्हणजेच स्वतःच्या धर्मामधील भाषा किंवा प्रदेशामधील भाषा बोलणे होय. भाषावाद म्हणजे स्वतःच्या भाषेबद्दल अतिरेकी निष्ठा होय. प्रत्येकाला आपल्या भाषेबद्दल अभिमान आणि निष्ठा ही असतेच. कारण देशात प्रत्येक राज्यात एक प्रमुख प्रादेशिक भाषा आहे, ती म्हणजे त्याशिवाय इतर प्रादेशिक भाषा व बोलीभाषा बोलणारे सुद्धा लोक आहेत तर या ठिकाणी आढळतात. ही भाषा ही अल्पसंख्याक म्हणून ओळखली जाते. त्यामध्ये उदाहरणार्थ महाराष्ट्रात मराठी प्रादेशिक भाषा आहे, सोबतच त्यांच्या अनेक बोलीभाषा आहेत. याखेरीज तेथे मराठी प्रादेशिक भाषा आहेत, सोबतच्या त्यांच्या अनेक बोलीभाषा आहेत. याखेरीज तेथे गुजराती, पंजाबी, तामिळ, कन्नड इत्यादी भाषा बोलणारे लोक आहेत आणि त्यामुळे सर्व प्रदेशांना आपल्या भाषेचा अभिमान हा असतोच. यात जर आपण भाषाहिताला जास्तीत जास्त बाधा निर्माण होत आहे किंवा आपल्याकडे दुर्लक्ष होत आहे अशी भावना भाषिक अल्पसंख्याकाच्या मनात निर्माण झालेली दिसते. देशाच्या एकतेला बाधक आहे. आज भाषावादानेच गंभीर व तीव्र रूप धारण केलेला आहे. आज जर आपण सगळीकडे बघितलं तर भाषावाद हा प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय होत असतं तर दिसून येत असतो आणि ह्या भाषावादामुळे काय झालेलं आहे तर एक प्रकारचं गंभीर आणि तीव्र रूप धारण केलेलं आहे. भाषिक संघर्ष आजही कायम आहे. भाषिक संघर्ष जर बघितला तर आजही कायम आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, पण देशभरातून तिला आजही मान्यता आहे. आदिवासीची बोलीभाषा दुर्लक्षित केली जात आहे, पण देशभरातून आजही मान्यता असलेल्या आत्यंतिक निष्ठेमुळे जर आपण पाहिलं तर राष्ट्रीय एकात्मतेस आव्हान निर्माण झालेले आहे. यामध्ये आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये बघितलेलं आहे की एक आदिवासी समुदाय आपण बघितलेला आहे. त्यामध्ये आदिवासींची सुद्धा त्यांच्या जमातीवरून वेगवेगळ्या प्रकारची बोलीभाषा आपल्याला असलेली दिसून येते असते. त्यानंतर आर्थिक विषमता. राज्यातील लोकांचा दर्जा विविध घटकावर अवलंबून असतो. त्यामध्ये नियोजन, व्यवस्थापन व जमिनीचे असंतुलन याबाबत प्रत्येक राज्याची स्थिती समान नाही. त्यामुळे आर्थिक असंतुलन निर्माण होते. संघर्षाची स्थिती उद्भवत आज संपत्ती ही काही मोजक्या लोकांच्याच हाती आपल्याला असलेली दिसून येत असते. कारण नफा यातून खुल्या अर्थव्यवस्थेला बाधा येते व समाजातील आर्थिक विषमतेला अनेक घटक कारणीभूत ठरत असतात. ते आपण पुढील पाठात पाहणार आहोत. धन्यवाद.